जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। अर्चितानां मूर्तानां पितॄणां दीप्ततेजसां नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम्। इन्द्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा सप्तर्षीणां तथान्येषां तान् नमस्यामि कामदान्। मन्वादीनां मुनीन्द्राणां सूर्याचन्द्रमसोस्तथा तान् नमस्याम्यहं सर्वान् पितॄनप्सु दधावपि। मन्वादीनां मुनीन्द्राणां सूर्याचन्द्रमसोस्तथा तान् नमस्याम्यहं सर्वान् पितॄनप्सु दधावपि। देवर्षीणां जनिन्द्रुश्च सर्वलोकनमस्कृताम् अक्षय्यस्य सदा दातॄन् नमस्येऽहं कृताञ्जलिः। प्रजापते कश्यपाय सोमाय वरुणाय च योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलिः। नमो गणेभ्यः सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु स्वयंभुवे नमस्यामि ब्रह्मण्ये योगचक्षुषे। सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहम्। अग्निरूपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितॄनहम्। अग्निशैममयं विश्वं यत एतदशेत्शतः ये तु तेजसि ये चैते सोमसूर्याग्निमूर्तयः जगत्स्वरूपिणश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिणः। तेथ्योऽखिलेभ्यो योगिभ्यः पितृभ्यो यतमानसः नमो नमो नमस्ते मे प्रसीदन्तु सदा भुजः। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो। आपल्यावर तसे 3 प्रकारचे ऋण असतात, आपल्याला माहिती आहे, देवऋण, ऋषीऋण, पितृऋण। त्या तिन्ही ऋणांमधून मुक्त होण्यासाठी आपल्याला ही सगळे वेगवेगळ्या प्रकारचे अष्टकं त्या वेळी म्हणण्यासाठी आपल्याला आपल्या ग्रंथांमधून सापडतात. आपल्या हे ऋषींचं ऋण जे आहे ते ऋणातून मुक्तता आपण होऊ शकत नाही, पण त्याचा काही ना काही भाग आपण त्यातून घेऊन त्यांचा आपण नमन करू शकतो. हे बाकी आजचे निश्चित आहे. आता त्यानुसार हे पितृअष्टक घेतल्यानंतर आता आपण आपल्या रोजच्या प्रवचनाला सुरुवात करू. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. योग वसिष्ठामध्ये आपली जी चर्चा चालली आहे ती चर्चा आहे रामांचे प्रश्न. खरं म्हणजे आपल्या मनाला प्रश्न पडायला पाहिजे की रामांना हा प्रश्न कशासाठी पडतोय. राम जर सर्वज्ञ परमात्मा आहेत, त्यावरती आपण विचारसुद्धा करतो की सर्वज्ञ परमात्मा असूनसुद्धा हे असे छोटे छोटे प्रश्न त्यांना का पडतात आहे. आणि प्रत्यक्षात ते छोटे प्रश्न नाही आहेत, ते प्रश्न मोठे आहेत हे आपल्यालाही माहिती आहे. पण ते विचारण्यासाठी ते मुद्दाम गुरु वसिष्ठांजवळ गेले आणि ज्यामुळे आपल्याला पुढे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता यायला पाहिजे म्हणून या प्रकारचे प्रश्नोत्तरं त्यांनी तयार करून ठेवली. हे आता आपल्याला कळतं. पण परमात्मा आहेतच, त्या परमात्म्यांना हे प्रश्न पडणं शक्य नहीं. वो कैसे पूछ सकते हैं प्रश्न. प्रश्न पूछने का कारण क्या है. अगर उनको सब मालूम है तो वो प्रश्न क्यों पूछते हैं. तो इसका सीधा कारण है कि आने वाले जीवों को जो प्रश्न पड़ेंगे वो प्रश्नों के उत्तर इस ग्रंथ के माध्यम से उन्हें मिल सके. ये एक ही कारण है उनका प्रश्न विचारने के पीछे. चिंतन रूप प्रवाह हे चित्ताचं स्वरूप. चिंतन रूप प्रवाह जो हम चिंतन करते हैं वो चिंतन यानी हमारे चित्त का स्वरूप है. ये हेडिंग है आज का. जो हम चिंतन करते हैं, जैसा हम चिंतन करेंगे वैसा हम बनेंगे. अच्छा चिंतन करेंगे अच्छा हम बनेंगे. हम बुरा चिंतन करेंगे बुरा बनेंगे, यानी उसका परिणाम बुरा या अच्छा हमें मिलेगा. ये तो निश्चित है.
Recording in progress. जो चिंतन हम कर रहे हैं उसके अनुसार हमें परिणाम मिलते हैं। चिंतन का कुछ हमें असर नहीं पड़ता। चिंतन का ऐसे जब परिणाम देखेंगे तो चिंतन समझेगा कि किस प्रकार का चिंतन हमारा चल रहा है, अच्छा है या बुरा है। प्रश्न असा आहे, रामा, चित्ताचे चिंतन रूप व्यापार हे चित्ताचे स्वरूप आहे हे निश्चित लक्षात ठेव। हमें ये समझना पड़ेगा कि जो हम चिंतन कर रहे हैं वही चित्त का स्वरूप है। हमें अब तक ये मालूम नहीं था। चित्त का स्वरूप क्या है हमें मालूम ही नहीं था। हम चिंतन करते जा रहे थे की नहीं करते जा रहे थे ये भी हमें मालूम नाही आहे। बरोबर आहे ना? जे आपण विचार करतो तो कशाचा करतो हे सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे। वसिष्ठ म्हणतात आहे, रामा, जे चिंतन करतोय म्हणजे आता सध्या रामांना जे पडलेले प्रश्न आहेत ते त्यांचं चिंतन म्हणजे त्यांचं स्वरूप आहे। जय जय रघुवीर समर्थ। आता आपल्या मनामध्ये विचार यायला लागले ते आपलं स्वरूप आहे। आपल्याला सापडलं आपलं स्वरूप आता, की जो तुम्ही विचार करता आत्तापर्यंत हा विचारच करत नव्हतो, त्यामुळे चित्ताचं स्वरूप आपल्याला कळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। हमें अब समझ में आ रहा, यानी वो चिंतन वो स्वरूप का हो रहा है, हमारे खुद के स्वरूप का हो रहा है, ये हम समझ सकते हैं। इस पर हमें अभी ग्वाही मिल गई। कहाँ से? राम जो पूछ रहे उनके ऊपर के उत्तर से। विषय स्फुरणामुळे चैतन्याला चित्त ही संज्ञा प्राप्त झाली आहे। जो हम विषय चिंतन कर रहे हैं इसलिए वो चित्त ही संज्ञा उसे मिल गई है। वो चित्त है, वो हमें मालूम ही नहीं था ये चित्त है। हमें कुछ चित्त है, हम कुछ विचार करते हैं, उसका परिणाम हमें मिलता है, ये हमें कुछ मालूम नहीं था। जो हमें दिख रहा है उसके अनुसार हम चिंतन करते थे, चिंतन नहीं करते थे। हम जो दिख रहा है वो सोचते थे, खाली सोचना और उसके ऊपर बुद्धि का परिणाम होना और बुद्धि ने बताना और बुद्धि के अनुसार हम हमारे कृति करते थे, इतनी ही बात थी। चिंतन करना साक्षी भाव का कारण है। हम कुछ तो भी साक्षी ऊपर उठ के चिंतन करते हैं। ये अच्छा हुआ क्यों हुआ, ये बुरा हुआ क्यों हुआ, इसका चिंतन हम करेंगे तो दोष देने के बजाय हम खुद का चिंतन करके हम आत्मपरीक्षण करेंगे, हमें समझ में आएगा वो बात को चित्त बोलते हैं। उसका जो चिंतन हम कर रहे हैं उसको चित्त बोलते हैं। किती मोठी व्याख्या आज आपल्याला मिळाली एका वाक्यामध्येच। आतापर्यंत जन्माला आलो आणि जन्माला आल्याबरोबर ही आई आहे, हे आपले हे आहे, हे समोर दिसणारे लोक आहेत, त्याप्रमाणे आपल्याला सगळं करायचं आहे। करत गेलो आणि आनंदात राहत गेलो, सुखामध्ये राहत गेलो, दुःखामध्ये सुद्धा वाटत होतं हे दुःख संपेल आणि सुख येईल, फक्त एवढाच विचार करत होतो, त्याला चित्त म्हणत नाही। चित्त कशाला म्हणतात? आता समजा एखादं दुःख आलं किंवा एखादं सुख आलं, एखादी घटना आली आणि त्याच्यावरती साक्षीभावानी काही विचार केला, त्याला चिंतन म्हणतात आणि त्या चिंतनाला चित्त म्हटलेलं आहे। मग आतापर्यंत चित्ताचा विचारच नव्हता, म्हणजे सूक्ष्म देहाचा विचारच नव्हता, समजतच नव्हतं। मग त्यांनी हे सांगितलं एका वाक्यामध्ये, समजत नव्हतं हे खरं अज्ञान आहे। पुढच्या ज्ञानाच्या गोष्टीची गरजच नाही आहे। फक्त चिंतन कशाचं करायचं आणि त्या चिंतनाचा परिणाम समाधान असला पाहिजे, याच्यावरती स्थिर राहायला पाहिजे। इथे तर आपलं वाक्य संपायला पाहिजे, आपलं चिंतन व्हायला पाहिजे। चिंतन झाल्यानंतर इथे कुठे ज्ञानाबद्दल बोलतायत वसिष्ठ? आता आपल्याला हे संपताय, गोष्ट सुरू होणार आहे। आजच्या दिवशी एवढंच चिंतन करू आता की आपण आत्तापर्यंत विचार करत होतो का? हम अब तक विचार करते थे क्या? हम कुछ नहीं करते थे, खाली आई परिस्थिति उसको हम रिस्पॉन्स करते थे, इसके अलावा उसके ऊपर हमारा कुछ भी चिंतन चल नहीं रहा था। यावरती आपण स्थिर राहू शकतो का सांगा? यावरती आपण विचार करू शकतो का? असंच होत होतं। जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत आपण असंच करत होतं, असं समजायला हरकत नाही। आणि हे तर मी अगदी स्पष्ट मानायला तयार आहे। मग चिंतन कशाला म्हटलंय त्यांनी? रामा, चित्ताचे चिंतन रूप व्यापार हे चित्ताचे स्वरूप आहे। म्हणजे जर परिणाम जो असेल त्या परिणामांचा विचार करून जर आपण त्यावरती का झालं आणि मी कोण आहे आणि करणारी प्रकृती कोणती आहे याच्यावरती जे चिंतन आहे ना, तो चित्ताचा मूळ स्वभाव आहे। आता आपल्याला आपल्या चित्ताला पकडता येतं या ठिकाणी। जसे स्पंदन पावणे या व्यतिरिक्त वायूचे म्हणून निराळे स्वरूप नसते। स्पंदन पावणे, कंपन करणे, वायूचं स्वरूप काय आहे?
आकाशाचं स्वरूप काय आहे? आकाशाचं स्वरूप असं आहे की सगळं काही आपल्या छताखाली घेणं हा आकाशाचा स्वभाव आहे. आणि स्वतः आकाशाचा स्वभाव असा असूनसुद्धा आपल्या शरीराच्या आतसुद्धा ते राहतं. शरीराच्या आतमध्ये जी पोकळी आहे त्या पोकळीमध्ये सुद्धा ते आकाश असतं, तरीसुद्धा ते आपल्याला आधारच देत असतं. म्हणजे आधार देण्याव्यतिरिक्त आकाशाचा दुसरा गुण नाही, त्याचं स्वरूपच नाही. आकाश का दुसरा स्वरूपही नाही, वायूचं दुसरं स्वरूपही नाही. मग चित्ताचं स्वरूप, आपल्या जीवाचं चित्ताचं एक स्वरूप आहे. ते कोणतं आहे ते नंतर सांगतील, पण त्याचा परिणाम काय आहे? त्याचा परिणाम हा आहे की आपण शांत आहोत, आपण आनंद स्वरूप आहोत. हे आपलं स्वरूप आहे. पटायला पाहिजे ना ही गोष्ट. किती चिंतनाचा विषय आहे हा. म्हणून मागच्या वेळेस आपण मागच्या निरूपणात थांबलो. जर आपण शांत नसू, जर आपण अस्वस्थ असू, जर आपण अशांत असू, जर आपण दुःखी असू, आपलं स्वरूप नाही ते. त्यावरती चिंतन व्हायला पाहिजे. त्यावरती चिंतन व्हायला पाहिजे. ऋषी मुनी योगी साधू संत सज्जन लोक कसे शांत असतात कोणत्याही परिस्थितीमध्ये. हठयोग करो, शरीराला त्रास देव, कोणत्याही प्रकारचा योग करो, शरीराला त्रास हो, समाजा व्यवस्था बिघडो, पण ते स्वतःचं चित्त कधी त्यांचं ढळत नाही. ते चित्त आहे आणि ते चित्ताचं स्वरूप आहे. आणि ते त्यांचंच नाही आहे फक्त, ते आपलंसुद्धा आहे. प्रत्येक जीवाचं ते स्वरूप आहे. प्रत्येक जीवाचं ते स्वरूप आहे. आणि ते स्वरूपावरती चिंतन केव्हा होईल? जेव्हा हे ज्ञान होईल. आता याच्यात कोणतं ज्ञान सांगितलं वेगळं? वसिष्ठांनी आत्ता कोणतं ज्ञान सांगितलं आहे वेगळं? की कोणता ब्रह्म चित्त स्वरूप असं काही बोललेले नाही. ते म्हणतात की जर सकारात्मक विचार असतील तर सकारात्मक परिणाम मिळतील, जर नकारात्मक विचार असतील नकारात्मक परिणाम होतील. काहीही विचार करणार नाही, वृत्ती शांत होतील, म्हणजे आत्मपरीक्षणातून स्वतःचं मूळ स्वरूप जे आहे ते उघड होईल. याच्यावरती चिंतन जर झालं तर ते खरं ज्ञान आहे. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे जे वायूचा गुण आहे, जो आकाशाचा गुण आहे, तोच काहीतरी जीवाचा गुण आहे. आणि तो जीव हा शिवस्वरूप असल्यामुळे शिव शांत आहेत, समाधानी आहेत, आनंदी आहेत. बाकी कोणत्याही गोष्टींचा परिणाम त्यांच्यावरती होत नाही. आता याच्यासाठी ना उदाहरणही जरी सांगितलं की शिवांवर परिणाम होत नाही म्हणता, शिव के ऊपर अगर परिणाम नहीं होता तो तांडव क्यों करते हैं? हाही प्रश्न विचारू शकतात कोणी. आपल्याही मनात प्रश्न येतील की तांडव करण्याचं कारण काय? तेवढ्यापुरतं तांडव करायचं, तेवढ्यापुरता विलय करायचा, तेवढ्यापुरतं सगळ्या जगाला शांत करायचं. कारण ती प्रकृती मोठी आहे, प्रकृती पुरुष आहे. मग त्यांनी तेवढं तांडव करून पुन्हा प्रकृतीला शांत करायचं आणि पुन्हा आपलं समाधीमध्ये जायचं. म्हणजे काम करणं आवश्यकच आहे. शिवांनी सुद्धा तांडव करून पृथ्वीचा नाश करण्याचं किंवा पृथ्वीला सांभाळण्याचं काम करतातच आहे, पण पुन्हा मूळ स्वरूपात येतात. आपणही आपलं कर्तव्य करायचं, पुन्हा मूळ स्वरूपात यायचं. याला चिंतन म्हणतात. हे कळायला पाहिजे. आता हा खूप मोठा विषय आहे. कर्म करत असताना जर एखादी दोलायमान स्थिती झाली तर ती चुकीची आहे. कर्म करायचं, सुखदुःखामध्ये लिप्त व्हायचं नाही. ही जी स्थिती आहे ते स्वरूप आपल्याला ओळखायचं आहे. वायूचं स्वरूप काय आहे ते त्यांनी सांगितलं, आभाळाचा गुण काय आहे ते त्यांनी सांगितलं. मग त्या गुणाला जर तो कधीच सोडत नाही, तो कधीच त्या गुणाला सोडत नाही, तर आपण आपला गुण का सोडायचा? पाणी हा द्रवरूप कधीही त्याचं गुण सोडत नाही. पाणी उताराकडे जातो हे त्याचं निश्चित ठरलेलं आहे. तो फोडून फोडून खालीच येतो समुद्राकडे. उगम आहे डोंगरातून, आणि डोंगरातून उगम होऊन सुद्धा तो पुन्हा कशाकडे जातो? आपल्या समुद्राकडे जातो खाली. मग हा त्याचा गुण तर सोडत नाही. मग जीव आपला गुण का सोडतो? जीव हा शिवाचं स्वरूप आहे. मग तो का सोडतो? ह्या सुखदुःखाच्या आवरणाखाली. मग सुखदुःखाच्या आवरणाच्या वर जर थोडं चिंतन सकारात्मक झालं, साधू संतांच्या हाताने योग साधला गेला. कोणता योग? ये जो सब दिख रहा है वो सब सत्य नहीं है, सत्य मैं अलग ही हूँ. यावरती जर सकारात्मक चिंतन त्या जीवाचं होत असेल तर त्याला चित्त म्हणायचं. आतापर्यंत आपण चित्तामध्ये स्थिर होत नाही जोपर्यंत हे कळत नाही. आणि कोणत्याही वेगळ्या प्रकारचं ज्ञान त्यांनी दिलेलं नाही, फक्त स्वतःचं ज्ञान दिलं आहे की तू कोण आहे, तू कोण आहे. मग हे विषय स्फुरण बंद पडल्यावर चित्ताचा चित्तपणा अवशिष्ट राहणे शक्य नाही. जर हे स्फुरणच बंद पडलं तर चित्त राहत नाही. त्या चित्ताला कसं वळवायचं, त्याला कुठे न्यायचं,
हा विचार सकारात्मक जो करतो ना, ते आपलं मूळ स्वरूप आहे. मग त्याच्यावरती मग आता काही लोक म्हणतात श्वासोश्वासावर नियंत्रण ठेवा, प्राणायाम करा, प्राणायामामध्ये लक्ष ठेवा, श्वासावर आपला जप करा. म्हणजे हे सगळं कशाचं लक्षण आहे? बाकी सगळ्या गोष्टी दूर करा. आपल्या आतमध्ये जे आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे योग सांगितले आहे. आता हा मानसिक योग आहे, हा वाघ यज्ञ आहे, जे बोलतो आहे ना ते सुद्धा यज्ञ आहे. जर माझं सकारात्मक बोलणं असेल माझ्या स्वतःच्या शरीरावर आणि इतरांच्या मनावर, जर ह्याचा परिणाम होत असेल, हा यज्ञ चालू आहे. आणि कोण म्हणे आहुती नाही आहे, कोण म्हणे यज्ञकुंड नाही आहे. यज्ञकुंड आहे. जे ऐकणारे श्रोते आहे, जे ऐकणारे हृदय आहे, ते सगळे यज्ञकुंड आहे. आणि ते ऐकणारं जर त्यांचं चित्त आहे ना, त्याच्यामध्ये आपल्या आहुती पडतात आहे. असं जर आपण विचार केला तर प्रत्येक ठिकाणी सकारात्मक विचारांची आहुती आपण जर घेत असू आपल्या जीवासाठी, तर तो यज्ञ आहे. आणि ते चित्ताला अतिशय आनंददायी अशा गोष्टी त्या घडत असतात. त्याला म्हटलेलं आहे चित्त. आणि ते चित्त तुमचं मूळ स्वरूपामध्ये खरं म्हणजे शांत आहे. चित्त चिद्रूप झाल्यानंतर ज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी त्याचे जे स्फुरण शिल्लक राहिल्यासारखे दिसते ते प्रारब्धामुळे असते. जे स्फुरण शिल्लक राहिलं ते प्रारब्धामुळे आहे. म्हणजे प्रारब्धामुळे काय घडतं? सुख येतं, दुःख येतं. आपण अर्थ असा काढू, म्हणजे रामांना जो त्रास झाला, रामांना इतरांचं दुःख बघितलं, राम ने दुःख देखा, सब लोगों को दुखी देखा, इतने दुखी लोग उन्हें दिखे. जब वो 12 वर्ष के तपश्चर्या के बाद वापस आए तो उन्हें दुखी लोग दिखे. दुखी लोग दिखने से उन्हें खुद को दुख हुआ. अरे इतने दुखी लोग हैं, मैं क्या कर सकता हूँ, मैं तो राजा होने वाला हूँ, इनका दुख अगर नहीं कम कर सका तो क्या फ़ायदा. असा विचार त्यांच्या चित्तात का आला असेल विचार करा. कारण प्रारब्ध आहे, त्यांना ते काम करायचं आहे. त्या प्रारब्धावरती त्यांना मात करायची आहे. जे काही दुःख आहे ते त्यांच्या चित्तानी ठरवलं की नाही, आता या जगामध्ये, या देशामध्ये, माझ्या राज्यामध्ये कोणीही दुःखी राहायला नको, हे त्यांनी ठरवलं. हे त्यांच्या चित्ताचं स्फुरण आहे. आपलं स्फुरण काय आहे? आपलं स्फुरण काय आहे? आपला संसार कसा चांगला होईल, आपले मुलं कसे छान वाढतील, आपलं नाव कसं होईल, आपल्याला पैसा कसा मिळेल, आपल्याला सोनं कसं जास्तीत जास्त मिळवता येईल, आपल्याला परदेशात कसं जाता येईल, हे स्फुरण आहे. हे प्रारब्धाने आपल्याला त्या ठिकाणी ठेवलं आहे. आपलं शिक्षण झालं आहे, आपलं हे सगळं आपल्याला प्रारब्धामुळे आलेलं आहे. पण ते स्फुरण चित्त नव्हे. चित्तामध्ये जर जायचं असेल, या परिवर्तनशील गोष्टी आहेत त्याच्यामध्ये चित्ताने स्थिर होऊ नये. तो चित्त होऊच शकत नाही स्थिर त्याच्यामध्ये, म्हणून त्याला खरं सुख मिळत नाही. सर तुमचा व्हिडिओ बंद करता का? तुम्ही खूप हलता येतं, चित्र सारखं हलतंय व्हिडिओ सुरू असल्यामुळे, फिरतायत ते तर सारखं ते कॅमेरा फिरतोय. हां त्या प्रारब्धामुळे जे घडतं आहे की नाही सगळं, हे प्रारब्धामुळे घडल्यासारखं. मग त्याला म्हटलं आहे की दोरीवर दिसणाऱ्या सर्पाप्रमाणे तो अविद्येचा आभास आहे. कॅमेरा थोडा क्लीन कराल का? तुमचा कॅमेरा क्लीन कराल का? अस्पष्ट दिसताय तुम्ही. काहीतरी झालंच आहे आज मोबाईल. ठीक आहे. हां तर आता म्हटलं की जो भास आहे, आता यामध्ये ज्ञान दिलं आहे का? काही कोणत्याही प्रकारचं ज्ञान असं विशेष आत्मन आणि काही सूक्ष्म ज्ञान असं दिलेलं नाही. त्यांनी म्हटलं आपण जे विचार करतो, जो हम विचार कर रहे हैं वही स्फुरण है. वो स्फुरण अगर सकारात्मक होगा, वो स्फुरण अगर सकारात्मक होगा, वो हृदय को आनंद देगा. हृदय को आनंद होगा, हृदय शांत होगा. हृदय शांत होगा, वो परिणाम है. वो परिणाम क्या है? वो खुद का परिणाम है. खुद क्यों ही शांत है हम खुद शांत है, इसलिए वो शांत का परिणाम दिख सकता है दूसरों को भी और खुद को भी. वो स्फुरण सच्चा स्फुरण आहे. ज्याच्यासाठी उदाहरण त्यांनी नेहमीसारखं दिलं आहे की दोरीवर दिसणाऱ्या सापाप्रमाणे तो अविद्येचा आभास जो होता सुखदुःखाचा, तो स्वतः जाणत असतो. आता थोडा विचार करायचा, किंचित मनामध्ये विचार करायचा. सुख आणि दुःख, भूतकाळ आणि येणारा भविष्यकाळ, यावरती शांतपणे विचार करणे म्हणजे ही समाधीसारखी अवस्था आहे. शांतपणे विचार करायचा, दुसरा कोणताही विचार करायचा नाही. हे समाधी, ध्यान,
प्राणायाम हे सगळे फक्त शब्दांपेक्षा आपण त्या कृतीकडे जर लक्ष दिलं तर कृती काय म्हणते? कृती म्हणते भूतकाळाकडे बघा. भूतकाळामध्ये काय आपल्याला समोर आलेलं होतं, आपला स्वतःचा विचार करू ना, बाकी कोणताच विचार करायचा नाही. आपल्या स्वतःचा विचार केल्यावर कोणत्या गोष्टी माझ्या हातात होत्या? माझा जन्म होत असताना मी असं ठरवलं होतं का या घरी मला जन्म मिळावा? हे तर सगळं आपोआप घडलं, प्रारब्धापणे. आणि जे मला मिळालं ते मी मिळवलं असं वाटलं की नाही आपल्याला, असं समजवत आहेत त्याला ते. हमने ये सब किया, ये हमें लग रहा है ना, तो ये हमने किया इसलिए वो दुख हुआ, क्योंकि हमने जो किया उसका परिणाम अच्छा नहीं मिल रहा. ऐसा अगर लगा तो किया इसका परिणाम हमें दुख लग रहा है. जसा दोरी हा सर्प वाटतो तसं हे वाटलं. प्रत्यक्षामध्ये हे माझं कार्य नाही. हा विचार म्हणजे स्वतःला जाणणे आहे. कळतंय का? म्हणजे जास्त स्पष्ट करण्याची आता गरज नसावी. जाणतोय आता आपण काहीतरी की माझा जीवनातला रोल काय आहे, मैं क्या कर रहा हूँ, मैं कौन हूँ, मैं क्या कर सकता हूँ. मैं तो कुछ भी कर सकता हूँ. अभी ऐसे अगर लगने लगा तो हम भगवान से जुड़ गए. हम कुछ भी कर सकते हैं, लेकिन हम ऐसा कुछ नहीं करेंगे जो हमें करना नहीं चाहिए. बस या देहाच्या मर्यादेमध्ये काही करणं मला शक्य नहीं है आणि ते मी करणार नहीं. मैंने उदाहरण दिया था उस दिन. अगर हम समुद्र के पास गए, हम सागर के पास गए, सागर के पास जाएंगे तो पहली जो लहर है हम देख सकेंगे, दूसरी देख सकेंगे, बीच में भी थोड़ा फार जा सकेंगे दृष्टि के आधार से. दृष्टि से हम अगर समुद्र को देखेंगे तो हमें समुद्र की थोड़ी फार कल्पना आ सकती है. लेकिन अगर हम दूर से देखेंगे तो ये जो क्षितिज दिखता है उसके तरफ हमारा ध्यान जाएगा और वहाँ तक हमें समुद्र दिखेगा. उसके आगे तो हम कुछ नहीं कर सकते. लेकिन अगर वहाँ दृष्टि स्थिर हो गई कि हमें समुद्र की कल्पना आ गई मन में, बहुत बड़ा है, बहुत विशाल है, हम इसकी कल्पना भी नहीं कर सकते. ये जो कल्पना के परे जो हमें समुद्र दिख रहा है वो किसने बनाया होगा और कब से है वो समुद्र यहाँ पे, कितने दिन से है, कितने सालों से है, कितने वर्षों से, कुछ भी कल्पना हम कर सकते हैं वहाँ पे. तो हमें खुद को जाने की ज़रूरत है. जाएंगे दूर तक जाएंगे. हम नाव से जाएंगे, कितने दिन जाएंगे, कितने दूर जाएंगे, तभी भी कल्पना आ सकती है कहाँ से आया और कहाँ जा रहा है वो. और एक ही है क्या? अगर हमने समझने का प्रयास भी किया तो एक ही समुद्र है क्या? सप्त समुद्र है. कितने ढूंढेंगे? हम अगर खुद से शरीर के भाव से जाने का प्रयत्न करेंगे तो हम नहीं जा सकते, हम नहीं देख सकते. और देखने के बाद हम ऊपर का देखेंगे, उसका कल्पना करो. हम खाली ऊपर का देखेंगे समुद्र का, अंदर क्या है, कितना खोल है, कहाँ तक है, कैसे ये सब चलता है, ये तो बात अलग ही रह गई. और किती गोष्टी आपण समुद्राच्या कल्पना करू शकतो का नाही. त्यापेक्षा समुद्रावरच्या किनाऱ्यावरती उभं राहायचं आणि क्षितिजाकडे बघायचं. ज्या ठिकाणी क्षितिजाच्या ठिकाणी समुद्र भेटल्यासारखा वाटतो, आकाश आणि समुद्र ज्या ठिकाणी भेटल्यासारखा वाटतो, तिथे जो भास माझा पूर्ण झाला, अरे अथांग आहे, असीम आहे, अमर्याद आहे, हे मला माझ्या शरीराच्या साह्याने, नेत्राच्या साह्याने नाही कळू शकणार आहे. नेत्राच्या परे जे काही आहे त्यातून मला आपोआप कळेल, कारण त्याचा मी अंश आहे, तो मला सांगेल. अशा ठिकाणी जर स्थिर झालो तर समुद्राचा शोध घेण्याची वृत्ती आपली थांबेल, असं म्हणायचं आहे या ठिकाणी. तू चेतनेच्या स्फुरणाकडे लक्ष ठेव. सुख दुःख ह्या लहरी आहेत. या ज्या लहरी येतात ना, त्या लहरींकडे किती वेळ जाणार आपण त्या लाटांच्या मागे. त्या लाटांच्या मागे जाण्यापेक्षा त्या लाटा असो किंवा नसो संपणार नाही आहे. सुखाच्या मागे दुःख, दुःखाच्या मागे सुख, अशा लाटा येतच राहणार आहे. त्याला साक्षीभावाने बघा, त्या सुखदुःखाशी तुझा काय संबंध आहे, तू कोण आहे, तू किती दिवस या ठिकाणी राहणार आहे, किती दिवस या जगाचं दुःख तू सहन करणार आहे, या किती दिवस तू या जगाचं सुखामध्ये राहणार आहे. हे जग तुझ्यासाठी नाही. तू तुझा वेगळ्याच जगातून आलेला आहे, तिथे बाकी परम सुख आहे याची कल्पना मनात कर. त्याला स्फुरण म्हणतात. आणि हे जे स्फुरण आहे त्या आभासातून ते जाणणं आहे. म्हणजे सुख कमी झालं नाही, दुःख कमी झालं नाही, सुख वाढलं नाही, दुःख कमी झालं नाही, पण मी स्थिर झाली की नाही, वृत्ती स्थिर झाली. म्हणजे मी या किनाऱ्यावर उभे राहून क्षितिजाकडे बघण्याची माझी वृत्ती, म्हणजे साध्या डोळ्यांनी सुद्धा मी क्षितिज बघू शकते.
जे समुद्र बघू शकणार नव्हते. समजलं का? जे समुद्र बघू शकणार नव्हतो त्या दृष्टीने मी आकाशाचं आणि समुद्राचं मिलन ह्या दृष्टीने अनुभवू शकते, बघू नाही शकत. बघायची आम्हाला गरजच नाही. देहाच्या स्वरूपावर मला काहीच करायचं नाही. मला नुसतं बघायचं आहे. बघायचं कोणत्या अंतर्चक्षुनी. हा जो भास आहे ना, तो भासच संपवायचा आहे. किती वेगळा विषय दिला आहे त्यांनी एका पॅरेग्राफमध्ये. बघा, चित्ताच्या त्या स्फुरणाकडे तो तटस्थपणे पाहू शकतो. हे सांगत असताना सुद्धा आपण तटस्थपणेच विचार करायचा, ज्ञान मिळवायचा प्रयत्नच करायचा नाही. अरे कशासाठी चाललं आहे, कोणता ग्रंथ हातात आहे, काय सांगतात आहे, का सांगतात आहे, मला का आवडतं आहे, मला का आवडतं आहे, कारण माझा मूळ विषय हा आहे. आणि माझा हा मूळ विषय असल्यामुळे ते माझ्या मनाला खाद्य मिळालं. म्हणजे यज्ञ, पितृयज्ञ म्हटलं आहे आपण. तो जो यज्ञ चालू आहे त्या यज्ञामध्ये, या यज्ञकुंडामध्ये अतिशय सकारात्मक अशा आहुती पडतात आहे शब्दांच्या. त्या शब्दांनी माझ्या देहाला नव्हे, माझ्या आत्म्याला शांती मिळते आहे. आणि ते माझं मूळ स्वरूप आहे. आणि ज्याच्या आत्म्याला शांती मिळत नसेल तो अजून अतृप्त आहे, तो अज्ञानी आहे, त्याला स्वतःची ओळख झाली नाही. हा सरळ अर्थ ठेवायचा. ज्ञान आणि अज्ञानामधला फरक एवढाच आहे की ज्ञानी माणसाला ह्या गोष्टी आवडतात आणि आवडल्यानंतर त्याच्यावरती कृपा झालेली असते म्हणून ते आवडतं. आणि त्यामुळे समर्थ जेव्हा वसिष्ठ त्याच्या समोर बसून जेव्हा सांगतात तेव्हा राम तल्लीन होतात. राम तल्लीन होतात कारण रामांना तेच पाहिजे आहे ना. रामांना वाटतंय मला हेच पाहिजे, मुझे यही तो जानना था. आता काय सांगितलं प्रत्यक्षात मी आणि आत्ता ह्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं? काहीच सांगितलं नाही. पण शांत वाटत असेल तर काहीही न सांगता, कुठेही समुद्राच्या पार न जाता इथूनच मला जर शांत वाटत असेल तर आत्मा शांत. कुठे देहाला त्रास झाला, देह शांतपणे पाहतोय, देहाला कोणत्याही प्रकारचा. मग योग काय म्हणतात पतंजली योगसूत्रामध्ये जेव्हा सांगतात योग काय, बसा एका ठिकाणी आणि लावा तुम्ही समाधी आणि आपल्याच जागृती करा, आपल्या स्वतः. ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगता? इथे आणा, रंध्रावरती आणा तुमचा श्वास. मग मीही तेच सांगते वसिष्ठांना. रामाला वसिष्ठ तेच सांगते, इथेच बस आणि तटस्थपणे तू पूर्ण माझ्या या खेळाला बघ. माझा हा जो खेळ चालला आहे ना त्या खेळाकडे बघ, तुझा रोल काय आहे. मग दोरीवर दिसणाऱ्या सर्पाप्रमाणे तो अविद्येचा भास आहे असे तो स्वतः जाणत असतो, तो ज्ञानी आहे. जय जय रघुवीर समर्थ. वेगळं ज्ञान काही नाही आहे. आता हे वागे आपण कठोपनिषद वाचू, ईशोपनिषद वाचू, सगळे ज्ञान वाचू, दासबोध वाचू, रामायण वाचू, भागवतामध्ये आनंद घेऊ, हे सगळं होणार आहे. पण पहिले स्वतःला तर जाण, तू स्वतः कोण आहे. त्या दासबोधामध्ये किंवा त्या रामायणामध्ये जर तुला आनंद मिळाला नाही तर त्या रामायणाचा तरी अर्थ काय आहे, या योगवैशिष्ट्याचा अर्थ काय आहे, हे आपल्या 1 तासाचा अर्थ काय आहे जर तू स्वतःला जाणलं नाही तर. तू स्वतःला जाणलं आणि तू ह्या गोष्टीमध्ये स्थिर झाला म्हणजे ती आहुती पडली यज्ञामध्ये. यज्ञामध्ये ती आहुती पडली आणि आहुती पडली, स्वाहा म्हटलं आणि त्या यज्ञाने ते मिळवलं की तो यज्ञ पूर्ण झाला. आणि तो यज्ञ पूर्ण होणे हे तुझ्या ते स्फुरण आहे. आणि त्या स्फुरणाने तुझा आत्मा शांत झाला. कारण तुझ्या आत्म्याला कळलं की हे जे काही चाललं आहे, प्रकृतीचा हा जो खेळ चालला आहे, जीवन मृत्यू कर्म, हे सगळं जे चाललं आहे त्याचं तू फक्त साक्षीदार आहे. कर्म करत राहा. आत्ताही आपण वाचतोय, कर्म करतोय, पण कर्म करत असताना साक्षीभावानी हे माझ्या आत्म्यासाठी चाललं आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्या स्फुरणाकडे तटस्थपणे पाहू शकतो. सुमनताई म्हणतात हे जे तटस्थपणे पाहणं आहे, ते तटस्थपणे पाहणं आपल्या चित्ताला फार आवडतं. आणि चित्त तेव्हा शांत होतं, बुद्धी तेव्हा शांत आहे. बुद्धीला विचारच करू, बोलू नको. बुद्धीला म्हणायचं बिलकुल बोलायचं नाही. आता मी जे चाललं आहे ना सांगणं ते खरं आहे, बाकी सगळं तुझं आतापर्यंत खूप ऐकलं. अब हम आपका नहीं सुनने वाले, आपने अब तक हमारा बहुत नुकसान कर दिया. जितना जितना बता ये मेरा है, वो मेरा है, वो मेरा है, इतना बताया, इतनी बुद्धि मेरी है बताया, मेरी बुद्धि मेरे कुछ काम की नहीं है. अगर मुझे शांति मिल नहीं रही है तो, मुझे अगर शांति मिल रही है तो मेरा हृदय का मुझे सुनना पड़ेगा. एकदम चुप बैठो, यज्ञ को बैठे. इधर हे जे चुकीच्या गोष्टी येत आहेत ना समोर, त्या येऊच द्यायच्या नाही. बुद्धीला शांत करायचं, बुद्धीला म्हणायचं. मग बुद्धीला वाटतं अरे हा ऐकत नाही,
आता हा ऐकत नाही म्हटल्यावर बुद्धी बिचारी शांत होऊन जाते आणि आपोआप आहुती पडतात आतमध्ये. आणि आतमध्ये पडलेल्या ज्या तटस्थपणाच्या, शांतपणाच्या, आनंदाच्या आहुती ज्या आतमध्ये पडतात त्या चित्ताला प्रशांत करतात. आणि त्याचा अनुभव तुम्ही घ्या. त्याच्या परमार्थ स्थितीत यत्किंचितही फरक पडत नाही. करून पाहायचं आपण. आज नाही जमलं, एक महिन्यानी जमेल, 1 महिन्यानी नाही जमलं, 1 वर्षांनी जमेल, 90व्या वर्षी तर जमेल कमीत कमी, जेव्हा आपली वेळ आली जायची. आता आपल्याला आयुष्य संपलं तेव्हा जरी हा विचार केला तरी चालणार आहे. एक क्षण पाहिजे फक्त तेवढा मुक्तीचा. मुक्तीचा कोणता क्षण आहे? 90 वर्ष संसार केला, 91 वर्ष, 100 वर्ष धरा, 120 वर्षाचं आयुष्य, 120 वर्ष धरा, संसारच केला अज्ञानामध्ये, बुद्धीला ऐकत ऐकत संसार केला. पण जर एकदा असं वाटलं अरे हे जे केलं ते मला खरा आनंद देत नाही आहे, मग तेव्हा जरी वाटलं साक्षीभावानी अरे मी साक्षी मी काही करणारा नव्हतो, मी करता नव्हतो, करता कोणीतरी वेगळा होता, असं जेव्हा वाटलं तो क्षण मुक्ततेचा आहे. जय जय रघुवीर. कितीही वेळा, कितीही दिवस लागो, या क्षणी आलं, या क्षणी चांगलं आहे. 1 महिन्याने आलं, 1 महिन्याने चांगलं आहे, वर्षांनी आलं चालते. मरणाच्या वेळीत पण असं मरणाच्या वेळी का होत नाही? पितृपंधरवडा आहे म्हणून मरणाच्या गोष्टी करते, की ज्या ठिकाणी मरणाच्या वेळी जर ठरवलं की मी आनंदी राहू तर राहू नाही शकत. मरणाच्या क्षणी आता मला उद्या मरण आहे माहिती आहे, एक तर नाही, आणि दुसरी गोष्ट त्यावेळी शांत नाही राहू शकत. त्या जीवाला, आत्म्याला तळमळत सोडतो आणि तो असाच फिरतो, पुन्हा देह तर निघून जातो आणि आत्मा तळमळत फिरतो. तो आत्म्याची तळमळ शांत करायची जबाबदारी आता कोणाची आहे? माझी आहे. देहामध्ये बिचारा तो वास करून राहतोय, त्याला शांत करायची जबाबदारी आता माझी आहे. हे मला या ज्ञानाने कळलं. आत्तापर्यंतचे माझं जीवन बुद्धीच्या भरोशावर चालू होतं ते प्रारब्धाचा खेळ होता. प्रारब्धावर मात करणे म्हणजे स्वतःच्या आत्म्याला न्याय देणे आहे. सारांश. आता याचा सारांश काय? एका पॅरेग्राफवर बोलली आहे फक्त एवढं. याचा सारांश असा आहे, रामा, ही संसाररूपी व्याधी आहे. ही संसाररूपी व्याधी आहे, भ्रमरूप आहे. संसाररूपी व्याधी आहे, भ्रमरूप आहे. सर्पाचा स्पंद घालवायचा जसे दोराचे ज्ञान आहे, जसं हा साप नाही हा दोर आहे, हे मला दृष्टीने दिसलं. ती कोणती दृष्टी आहे? मी समुद्र पार करू शकत नाही, ही अंतर्दृष्टी आहे. दृष्टीने तर मला सारखं वाटतं की मी समुद्र पार करून समुद्राची गाठावी उंची, पण ते ज्ञान माझं नाही. अंतचक्षुनी मला कळलं, जसा सर्पाचा स्पंद घालवायला जसे दोराचे ज्ञान आवश्यक आहे की हा दोर आहे, म्हणजे हा समुद्र मी पूर्ण पार करू शकत नाही, तसं आत्मज्ञानाची योजना करूनच ती घालवता येईल. आत्मज्ञान काय आहे? ती आत्मज्ञान कोणतं? की साक्षी भावानी बघता आलं पाहिजे. आपण प्रत्येकजण वेगवेगळे अनुभव घेऊन जन्माला आलो आहे. कोणी स्त्री आहे, कोणी पुरुष आहे, कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी सुंदर आहे, कोणी कुरूप आहे, कोणी अज्ञानी आहे, कोणी शिकलेले नाही. हे सगळे जे विविधता आहे, कोणी या देशात आहे, कोणी परदेशात आहे, काही विविधतेने वेगवेगळे अनुभव. एकाला 5 भाऊ आहे, कोणाला भाऊच नाही आहे, कोणाला 4 बहिणी आहे, एकाला बहीण नाही. हे सगळे वेगवेगळे अनुभव आहे. कोणाची आई खूप चांगली आहे, कोणाची आई खूप वाईट आहे. हे सगळे प्रारब्धाचे अनुभव आहे. आता इतके उदाहरणं त्याच्यावरती आपण देऊ शकतो संसारातले वेगवेगळे. कोणी खूप स्वतः चांगला आहे पण दुसऱ्यावरती अन्याय, त्याच्यावरती अन्याय होतो. कुणी स्वतः अन्याय दुसऱ्यावरती करतो. हे सगळे वेगवेगळे ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या आपल्या प्रारब्धाच्या आहे. सगळ्या आपल्या प्रारब्धाच्या आहे. हे ज्याचं त्याचं वैयक्तिक आहे. खुद का है वो सब, जो कुछ हम दिखा. वेगवेगळं असून विचारायचं एकमेकांना. 1000 लोकांना विचारलं तरी ते वेगवेगळे अनुभव सांगतील आणि त्याच्यावरती साक्षी भावानी बघणारा आत्मा एकच आहे. त्या आत्मा त्याचा अंश आहे. जो मोठा आत्मा आहे, परमात्मा, त्याचा अंश आहे. यावरती प्रत्येकाने 10 मिनटं जरी विचार केला, अरे हे जे मी करतो आहे त्याच्याशी माझा काय संबंध आहे? हा प्रारब्धाचा संबंध आहे असा विचार करून जेव्हा आपण शांत, कृती करणं सोडायचं नाही आहे, कर्म सगळं करत राहायचं आहे. अजूनपर्यंत फक्त वाईट वागणं सोडून चांगलं वागणं करायचं आहे. आपण सन्मार्गाने जायचं आहे, सत्वगुण वाढवायचा आहे. पण जे कर्म करायचं ते करत राहताना सुद्धा साक्षीभावानी कर्माचा परिणाम मला चांगला किंवा वाईट हा माझा भगवंत देतो आहे, म्हणजे मी शरणागत झालो आहे. मी करणारा नसून करणारा तो आहे असं म्हटलं म्हणून राम वनवासाला आनंदाने जाऊ शकले. आणि नुसते आनंदाने नाही गेले, शांतपणे तर गेले, तिथे सुद्धा स्थिर होते. नंतर मोठा पराक्रम करून रावणाला मारलाय, कारण ते स्वतः आत्म्यामध्ये स्थिर होते. मी कोण आहे
हे त्यांना कळलं होतं. मी दशरथपुत्र रामच फक्त नसून मला हे कार्य करण्यासाठी दशरथांच्या पोटी पाठवलेलं आहे आणि हे दशरथांचं सुद्धा प्रारब्ध आहे मला सोडून जाणं. हे सगळं ते जाणून होते, कारण वसिष्ठांचा त्यांना आशीर्वाद रूपी एवढा मोठा सल्ला होता. मग हा सल्ला जर रामांनी पाळला तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना रावण मारावा लागला. आपल्या आयुष्यामध्ये आपला रावण आपल्याला मारायचा आहे, कुकर्माचा किंवा वाईट गोष्टींचा रावण. स्वतःच्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, ईर्ष्या या सगळ्या गोष्टी रावण रूपाने 10 तोंडांनी ज्या आपल्यासमोर येतात त्यांना आपल्यामधल्या रामानीच मारावं लागणार आहे. दुसरं कोण मारू शकणार आहे? आपलंच आपण. अरे ईर्ष्या येत असेल येऊ नाही द्यायची, राग येत असेल येऊ नाही द्यायचा, आनंद होत नसेल शांत राहायचं. या सगळ्या गोष्टी आपणच आपल्या करायच्या, म्हणजे आपण रावण मारू शकतो. धर्माचा विजय अधर्मावर होतच असतो. हेच तर सांगायचं आहे जीवनामध्ये. हा अधर्मावर विजय म्हणजे आपला अंतर्मनाचा संघर्ष आपल्याला थांबवायचा आहे. आणि हे बघत असताना जर थांबत असेल तर आपला आत्मा म्हणेल आज मस्त आहुती मिळाली, शांत वाटतंय, मी कर्म करणार आहे पण कर्मफळ बाकी मी भगवंताला अर्पण करणार आहे. ही गीता आहे. ह्याच्यातूनच गीता निघाली आहे ना पुढे. आधी रामायण झालं आहे पुढे गीता. बघा त्याचं मूळ स्रोत आपल्याला सापडला आहे. पटत असेल आता. चित्त नष्ट झाले तर जगणार कसं? प्रश्न पुन्हा रामांचा आहेच. अरे मी चित्तच काढून टाका. आत्ताच म्हटलं उदासीन झालो आपण. चित्तच काढून टाकलं. कशातून? मुलामधून, संसारामधून, पैशामधून चित्तच काढून टाकलं. कसं होईल? आहेच ना पुन्हा प्रश्न. आपल्याही मनात तेच आहे. अरे चित्त काढून टाका एवढं सोपं आहे का? तुम्ही सांगताय चित्त काढून टाका, नाही शक्य. ते म्हणतात चित्त नष्ट झालं तर जगणार कसं आम्ही? जगायचं कसं? सतत काय योग आणि ध्यान करत बसायचं? योग आणि ध्यानाने जर चित्ताला आनंद होतो हे तुम्ही आम्हाला सांगितलं, स्पष्ट सांगितलं, स्फुरण मिळतं. पण दिवसभर योग, ध्यान, जप हेच करत बसायचं का आम्ही? मग आमचं चित्तच जर नष्ट झालं या सगळ्या संसारातून तर आम्ही जगू कसं? हा प्रश्न आहे मोठ्या बोल्ड लेटरमध्ये. मग ते म्हणतात विषय चिंतन नाहीसे होऊन चित्त निरासक्त झाले म्हणजे आपले जीवित कसे राहील अशी भीती तुला वाटते का? तसे असेल तर रामा ही तुझी भीती व्यर्थ आहे. तुला असं वाटतंय ना की चित्तच जर त्यातून निघून गेलं, तुला भीती वाटते ना, मग मला जगावं कसं वाटेल? हे औदासीन्य तुझं जे आलेलं आहे ते लोकांचं दुःख पाहून आलेलं औदासीन्य आहे. मग खरं लोकांमध्ये तुला लक्ष राहायला पाहिजे. तुझी प्रजा आहे ही. तुझ्या प्रजेमध्ये तुझं लक्ष नाही असं जर तुला वाटलं की त्या लोकांबद्दल मला आकर्षणच राहणार नाही, असं जर तुला वाटत असेल तर ही भीती व्यर्थ आहे म्हणतात. ही भीती व्यर्थ आहे कारण पुढे सांगतात प्रारब्धाने जे जे व्यवहार करावे लागतील, प्रारब्धाने बसून नाही राहायचं आहे. बरं एक वेळ सांगितलं तुम्ही दिवसभर काहीही काम करू नका. आम्ही काम नाही केलं तरी श्वासोश्वास घेतोच आहे, आपलं शरीर वाढतच आहे, कमी होतच आहे, पेशी मरतातच आहे. हे कर्म चालूच आहे ना. ऐच्छिक आणि अनैच्छिक कर्म आहेतच की नाही 2. तुम्ही ऐच्छिक कर्म सोडले, नाही करणार मी स्वयंपाक पाणी, नाही करणार मी काम, नाही शिकवणार मी, काहीच करणार नाही असं जरी म्हटलं तरी तू कर्मबंधनातून सुटत नाही रे. कर्मबंधन जे आहे, कर्म जे तुला करायचं आहे, तुला देह मिळाला आहे. आपण त्या आकाशाच्या ब्राह्मणाची कथा वाचली होती. त्या आकाशाच्या ब्राह्मणाच्या कथेमध्ये त्यांनी सांगितलं की तो काहीच करत नव्हता, काहीच कर्म करत नव्हता, नुसता बसून, ना ज्ञान घेणे, ना देणे, ना कर्म करणे, न देणे. श्वासही तो आपोआप घेत होता, त्याला समजतच नव्हतं आपण श्वास घेतोय. आपोआप त्याची कथा चालू होती. त्याच्या जीवनाला काय अर्थ आहे? असं जीवन पाहिजे का आपल्याला? नको. 1000 वर्ष जगला पण त्या 1000 वर्षाच्या जीवनाला 1% अर्थ नाही आहे. फक्त त्याचं जीवन आहे जन्मला आणि मेला. ज्ञानी होता, ज्ञान असून सुद्धा जर त्यांनी कर्म केलं नाही तर मेला. म्हणजे त्याचं नाव अशासाठी निघतंय आता, आकाशाच्या ब्राह्मणाचं वैशिष्ट्य म्हणून नाही निघत आहे. आता असं निघतं काय अर्थ आहे याला? कर्म करणं आवश्यक आहे, कर्म करणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी म्हटलं प्रारब्धाने जे जे व्यवहार करावे लागतील ते ते करीत जा. करा म्हणतात. विश्वामित्रांनी बोलवलं 8व्या वर्षी रामांना घेऊन जायचं आहे. दशरथ नाही म्हणतात आहे. दशरथ म्हणतात आहे नाही, मला आत्ता तर इतक्या उशिरा मुलगा झाला, किती म्हातारपणी त्यांना तो 4 मुलं झाले आणि आता मला मुलाचा वियोग सहन होत नाही. किती दुःख असेल हो वडिलांचं. मग त्यांच्या नशिबातलं दुःख बघितल्यावर आपण आपलं दुःख त्याच्याशी पुन्हा जोडून पाहायचं. इतक्या उशिरा मुलगा झाला, लाडका आहे, अरे सगळ्या जगाचा राम दशरथाचा राम आहे,
दशरथाचा रामांना घेऊन जातो म्हटल्यावरती काय अवस्था झाली असेल, पण जावं लागेल रामा. मग आपणही म्हणायचं आम्हाला सगळं माहिती आहे, पण आम्हाला हे करावं लागणार आहे. ह्यामध्ये माझं जे कर्म आहे, विश्वामित्रांच्या सोबत जाणं, तिथे सगळी योगविद्या शिकणं, त्यानंतर ते सगळे राक्षस मारणं, वयाचं लहान असताना सुद्धा करावं लागणार आहे. केलं ना त्यांनी, ब्रह्मज्ञानी आहे तरीसुद्धा त्यांनी ते कर्म केलं ना. अर्जुनाला आजोबांना, सासऱ्यांना, मामाला, या भाच्यांना मारणं कठीण झालं, पण तुला मारावं लागेल. कर्म तुलाच करावं लागेल, मी नाही करणार तुझं कर्म. तुझं कर्म नाही तर कृष्णांनाही करता आलं असतं, कृष्णांनी मारून टाकलं असतं, नाही केलं. रामांनाही म्हटलं असतं की तुम्ही नका जाऊ, मी जातो त्याच्याऐवजी दुसरं कोणी, पण रामांचा इतिहास कसा घडला असता. मग ह्या सगळ्या गोष्टी कर्म तर तुला करावेच लागतील, जे तुझ्या प्रारब्धानी आहे. आता आपल्याला जे कर्म आहे ते आपल्याला माहिती आहे कोणतं कर्म करायचं आहे घरामध्ये, त्यामुळे आपलं कर्म तर करायचंच आहे, करीत जा, पण आसक्ती रहित होऊन. त्याच्यामध्ये आसक्ती ठेवू नको. जे जे विषय यदृच्छेने प्राप्त होतील ते ते ग्रहण करून या अनर्थकारक दृश्य जगाच्या मागे ओढला न जाता शांत चित्ताने स्थिर राहा म्हणजे झाले. हे सगळं करत असताना मी शांत चित्ताने स्थिर राहायचं. दुःख आलं तरी शॉक ॲब्सॉर्बर, जसं आपण गाडीमध्ये बोललो त्या दिवशी की मोपेड जेव्हा आपण ठीक करतो किंवा एखादी गाडी ठीक करायला जातो आणि त्याचे जर शॉक ॲब्सॉर्बर नसतील तर आपल्याला धक्के बसतात, खूप बहुत धक्के बैठते हैं. हम अगर गाड़ी पे बैठे तो धक्के बैठते हैं. हम जाते हैं वहाँ पे, उनको बोलते हैं शॉक ॲब्सॉर्बर्स लगाओ. मग शॉक ॲब्सॉर्बर्स लावल्याबरोबर आपण शांतपणे ती गाडी चालवतो. तसं हा शांतपणे आनंदाने ह्या गोष्टीचा स्वीकार केल्यावर, स्वीकाराची जादू आहे. एकदा का सुख आणि दुःख स्वीकारलं आणि सुख आणि दुःख सगळं समर्पण केलं ईश्वराला, तर आपल्याला तो धक्का बसू देत नाही. सुख दुःख येणारच आहे, पण धक्का बसू देत नाही. यथा करतले बिल्वम यथा पर्वतः पुरः प्रत्यक्षमेव तस्यालम अजत्वम परमात्मनः. यथा करतले बिल्वम यथा वा पर्वतः पुरः प्रत्यक्षमेव तस्यालम अजत्वम परमात्मनः. अशा रीतीने जो तत्वज्ञानी पुरुष वागत असतो त्याला परमात्म ज्ञान अगदी सहज तळहाताच्या बेलफळाप्रमाणे किंवा आपल्यासमोर असलेल्या एखाद्या पर्वताप्रमाणे प्रत्यक्ष होते. जय जय रघुवीर समर्थ. बहुत बड़ी बात बता दी अभी इसमें. क्या बताया? अगर शांत चित्त से सुख और दुख को, प्रकृति को, हमारे जीवन को अगर हम देखेंगे, हम शांत चित्त से, साक्षी भाव से अगर हम हमारे प्रकृति के खेल को समझेंगे, हम कौन है, वो कौन है, कौन कर रहा है ये सब, कब से चल रहा है ये सब, इस पर अगर विचार चिंतन मनन शांत चित्त से होगा तो अपने हाथ पर जो फल लेते हैं, नहीं तो ये छोटा सा फल और इतना बड़ा पर्वत जितना स्पष्ट दिखता है आपको, हाथ के ऊपर का फल, अगर हमने कुछ फल लिया तो वो फल, नहीं तो इतना बड़ा पर्वत हमें स्पष्ट दिखता है, वैसा ही स्पष्ट ज्ञान आपको हो जाएगा. ये ग्वाही वशिष्ठ राम को दे रहे हैं. क्या बोल रहे हैं? अगर हमारी वृत्ती स्थिर हो गई, म्हणजे आपण एखाद्या वेळेस विचार केला, पाण्यामध्ये जेव्हा आपण तरंग असतात, तरंगामध्ये जर आपण आपला चेहरा पाहायचा प्रयत्न केला, अगर हम पानी हिल रहा है उसमें अगर हमने चेहरा देखने का प्रयत्न किया तो हमें दिखता नहीं, चेहरा क्लियर दिखता नहीं. वो पानी अगर शांत होगा तो उसमें हमारा चेहरा स्पष्ट दिखता है. वैसा हमारा अगर चित्त शांत होगा, क्या संबंध है मेरा, मैं कौन हूँ, मैं कहाँ से आया हूँ, मैं ये क्या कर रहा, मेरा भूतकाल कैसा है, भविष्य की चिंता भी नहीं है. अब जो हो गया, अब मुझे समझ में आ गया ये सब प्रकृति का खेल है. अगर ऐसा शांत चित्त अगर होगा तो जैसा फल हमारे हाथ में, इतना छोटा सा फल हम देख सकते हैं, इतना बड़ा पर्वत हम देख सकते हैं, इतना बड़ा समुद्र हम देख सकते हैं अंतःचक्षु से, वैसा ये पूरा खुद का ज्ञान अपने आप हो जाएगा. किती मोठी गोष्ट वशिष्ठ या ठिकाणी सांगतात. त्यावरती विश्वास ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आनंद वाटतोय. आपण म्हणतो धगधगदा अग्निकुंड पेटलेला आहे, यज्ञकुंड पेटलेले आहे. हे जे लोक ऐकतात ते सगळे ऐकणारे लोकांचं यज्ञकुंड आहे असं समजायचं आणि त्या ठिकाणी स्वाहाच्या आहुती टाकायच्या. कृतज्ञ मी, कृतार्थ मी. व्हॉट एव्हर हॅपन्ड अँड हॅपन्ड, व्हॉट विल हॅपन आय डोंट नो.
बट आय एम हॅपी टुडे हे जे तत्त्व आहे, ते जे तत्त्व तो क्षण जर पकडला तर वसिष्ठ वेगळं काय अजूनपर्यंत ज्ञानाला पत्ता. आता तर पुढे गोष्ट सुरू होणार आहे, कर्कटी राक्षसीची कथा 13 भागात. त्या कथेमध्ये वेगवेगळ्या कथेमध्ये आपल्याला वेगवेगळं ज्ञान छोटं देतात आहे. मोठं ज्ञान या पुस्तकात असं दिलेलं नाही. पण हे करत असताना किती मोठ्या गोष्टी एकेका पॉईंटवर आपण थांबतो आहे बघा. नंतर तळहाताच्या बेलफळाप्रमाणे किंवा आपल्यासमोर असलेल्या एखाद्या पर्वताप्रमाणे आपल्याला प्रत्यक्ष होते. आपण घेऊ ना आता ते ज्ञान, आपण ते ज्ञान घेऊ. ज्याप्रमाणे कल्पांतकाळचा अफाट विस्तारलेला समुद्र खालीवर होणाऱ्या हजारो लाटांच्या रूपाने व्यक्त होतो, त्याप्रमाणे आत्माच जगत रूपाने भासत आहे. अशा त्या आत्म्याचे ज्याला परमार्थ स्वरूपाचे दर्शन होते तोच जीवनमुक्त स्थितीला जाऊन पोहोचतो. परंतु ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला नाही अशा जीवाच्या ठिकाणी सर्व अनर्थांना कारणीभूत होणारा मनोभाव उत्पन्न झाल्या कारणाने त्याला दीर्घकाळपर्यंत बंध भोगावा लागतो. शेवटचा पॅरेग्राफ आपण पुढच्या वेळेस बघू. ब्रह्मज्ञान सहज आहे तर प्रयत्न कशाला. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम.